जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुढ ताराया. जय जय सच्चित. थोडं चालता का शेगावले? काल प्रकट दिन आहे गजानन महाराजचा. झाला ना मस्त तो पायदल. सगळा जमत होतं ना आमचं बी, पण ते नामदेवच वावर आम्ही बटाईन केलं ना भुईमुगासाठी, त्यामुळे आमचं काही जमत नाही बा येणं. चालान बे, काय होते एका दिवसानं तिकून आल्यावर पेर जा. ट्रॅक्टरनंच पेरणं आहे की नाही. हावरेगडा दगडू जायला पुरतील का आपल्याला? कसं आपली तिकून बिवई बी येते आणि गजानन महाराजचा परकड दिन बी होते, दोन्ही गोष्टी होतात. मग काय तिघच चालतं आपण, काही सोबती तर पाहिजेत की नाही. पायदलमध्ये मजा येते, 25-30 जण असले की. तसं काय नाही तर लय बोर होते, नाही तर मग अबे बंदी असली की नाही मग मजा येते. मग तर चालले मग अभंग हरिनामाचा गजर करत 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 तटलो. चालान मग विचारून गावात कोण कोण येते म्हणून घेऊन जाऊ बंदी बंदी लेंडार. आपल्या गावातल्या बाया तर पहिलेच गेल्या बाबा, आता आपण काय झाकट पडल्या चालतं. चाल सरपंच आल पाहू नामदेव भाऊले म्हणून 2-4 जण आले. फक्त त्या शिवलालले नवा घेजा रे बा. ओ गड्या त्या शिवलालले नो घेजो भाऊ, त्या तो दोस्त आहे. ते आपल्याला काही पटत नाही त्या गड्याचं. देवराईनला का देवा ठिकाणी दुसरंच काही करीन तो. बशी नाकले लावत 10 रुपये फालतू ती तंबे दडीचा. चाललो कोण्या कामासाठी होईन कोणतंच काम. बा दगडू तो काही माझं असतं पोचतं नाही ना. काल असतं तुला म्हणणे का तो मा लग्नाचं काय म्हणे माहीत नाही का. तेव्हा आता म्हणे झाला म्हणे तू बुड्ढा 40 वर्षाचा, तू कुठे लग्न होऊन राहिलं म्हणे. असा तर माणूस आहे तो, जागीच बसते जागीच काळ्या करते तो. तो काही पोई माझा दोस्त पोचतं काही नाही बा. त्याला घेत बी नाही, त्याला सांगत बी नाही मी. चला मग गावात जाऊ, लाईना बाटला गिटल्याला सारायले घेऊन जाऊ. ते लाईने लेकरं बी येतील बरं. तो जगिन्या येईन, मंग्या येईन, तो पोरं येते नसते. बा दगडू त्या लहान लहान लेकरायला नका घेऊ रे बा, फालतू फजिती होते बरं. काही खरं नाही आहे. का आपल्या गावात 25 किलोमीटर पायदल जावं लागते. तिकून येणं, गाड्यात गर्दी भलतीशी अशी. एखादं पोरं हरपलं तर करशील काय बाबा. ते लाईनी लेकरं फेकरं काही घेऊ नका. मागे तू पाहत नाही आपण जत्रेत गेलो तो जगने हरपला होता. कसं थांबलता जाते मग. जत्रा राहते जत्रे ठिकाणी, दर्शनी राहते दर्शना ठिकाणी, नाही थांबला लागते मग. नाही ते तू म्हणतं की नाही ते बरोबर आहे, पण आता त्याचा बाप असला आणि ते पोरगं जर त्या मागे लागलं तर मग काय करशील तू. आणि एक तर आजकालचे पोरं ऐकत नाही. ते म्हटलं घर आहे ते राहत नाही, मोठ्याने फुगा फुगतात ते. त्यापेक्षा जाऊ दे बाजूला लेकरं बाकरं असतील ते घेऊच नका सोबत. त्याच्या लेकराचं फालतू टेन्शन थोडीसं थांबायला लागते. नाही तर मागे तर बरोबर बोलला तो जत्रेत हरपलं ते पोट्ट. जाऊ देणारे एखादं 2 असलं तर काही होत बी नाही. चला जाऊ करू तयारी. बापा हे लेंडार कोकडे आली रे बा. मावाळ्या आजबुरी आली लेंडार. काहीतरी काम आहे वाटते यायले म्हणून तर आली लेंडार माझं. काय सारी जिंदगी का शेण काढूच गमावता राजा नामदेव भाऊ. काय हिंडत फिरत तर जात जा बा. चाला न येऊन शेगावून प्रगट दिन आहे गजानन महाराजचा. चाला न हा रे काही लाव्या. कालच तर भाषण दिलं तू न मोठं मले. नामदेव असं नका करत जाऊ, याच्या मागे नका फिरत जाऊ, इकडे नका जात जाऊ, तिकडे नका जात जाऊ, कामाशी काम करत जा. आणि आता आलाय तो मुले सांगेले शेगाल चाला, ढमुकले चाला, टमुकले चाला. का रे माघारी जात जा आगलो. काय राजा नामदेव हो तुम्ही म्हणता राजा आगलाय नशेन तसे. अरे चांगल्या कामात म्हणून राहिलो. काय दारू प्यायले पत्ता घ्यायले वरली लाल म्हणून थोडी राहिलो बा. देवाचं काम आहे ना. गजानन महाराज की जय. गजानन महाराजच्या कामासाठी शेगावले चाला म्हणून राहिलो तुम्हाला. पुण्याचं काम आहे ते. नामदेव मजा येते राजा तुम्ही असली की. आम्हाला टेन्शन राहत नाही. तुम्हाला कसं मालूम गेलो माय भावराव टावराव सर्व येते तुम्हाला. ज्याची टेन्शन नाही आम्हाला, खायचं टेन्शन नाही, काचंच टेन्शन नाही मग तुम्ही असली की. हा रे गडे हो बरोबर आहे तुमचं. घरी फक्त पहिले भांडणं लावून देत जा, मग म्हणत जा नामदेव चाला शेगाव चाला, काशी चाला, पंढरपूरले चाला. अरे हा दगड्या, हा हनुमाने मोठे आले ते मला शांतपणा शिकवायले.
मी फी नाही येत रे बा. माया मसाला इकडे उपाशी राहतात. पाणी पाजणं, सारा टाकणं, कुटार घालणं, शेण काढणं, दूध नेणं, याच्यात माझा सारा लंबा लचक होतो. मला काही येणं होत नाही. आणि मले ते तुम्हाला वावर दिलं मी ना ते बटाईनं, त्याच्यात भुईमुगाची लाईन लावणं, ट्रॅक्टर घेऊन पंजी मारणं, ढमुक करणं, काळ्या कोळ्या साऱ्या बरोबर करणं, आणि त्या भुईमुगाची लायाची कधी करता रे सोय? अरे अहो नामदेव हो, मग त्यासाठीच ते हे कला इकून पायदल जाऊ शेगावले आणि तिकून बिजवाई घेऊन येऊ आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी पेरणं करू. काही तुम्ही मसाळे टेन्शन नका घेऊ. चारा गिरा सारा लागलाच तर मी टाकू लागतो, हनुमान टाकू लागते आणि सहदेव बी टाकू लागते. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. इकून जाऊ आणि तिकून संध्याकाळी चालली येऊ आपली बिजवाई गिजवाई घेऊन. हो ते जमणार नाही ना. तिकून येऊन भुईमुग पेरणं होणार नाही आपला. कसं पायाच्या पोटरक्या अशा दुखतात की खतरनाक. एक तर आपल्याला सवय राहील नाही, गाड्या घोड्यावर जायची सवय, आणि आता म्हणता तुम्ही पायदल झाला. सांगा आता कसं करा. मला नाव नामदेव राजा. तुम्ही काय राजा असेच करत राहायचा. मावशी भेटा का तुम्ही शांता मावशीले? आम्ही सांगतो बा शांता मावशीले द्या म्हणून नामदेव भाऊले. लोक तर भेलोच नाही गड्या. मी आता काय भेऊ रे? अर्धी वेळ झाला मी नाही भेट फेट. चला अजून कोण कोण आहे? 7-8 जण आहेत नामदेव भाऊ. लाईने पाटील आहेत, सरपंच आहे, आपण 4 जण, अजून 2 जण आहेत. आणि तो शिवल्या गिवल्या नाही बरं नामदेव भाऊ म्हणता. नाही तर मग शिवलेला आहे का बा, असं आहे का तसं आहे? अजून लागतील तुमच्या घरी भांडणं. ऐकलं का तू? त्याचं नाव कालच काढलं गड्या. फालतू काम ना धाम. हे पोरे काय सुजी आहेत का हे 2 जण? घरी जाऊन सांगून देतील माय. काय हो नामदेव भाऊ, आम्ही काही सांगत नाही राजा तुमच्या घरी. चला करा तयारी चटकन. आले का सर्व? मग काय गड हे काले पेरकंड घेऊन राहिले सोबत. जरा मोठाले असं माणसाचे हातपाय चांगले काय येतात आणि पेरकंड सोबत नेऊन राहिले तुम्ही. कोण घेऊन येले? खोडीस काकेत घेऊन की खांद्यावर घेऊन येले? देवलाल काल घेतले हे पोट्ट सोबत, घेणार जण सोबत. का तुही थंडी होईल आमची थंडी करशील तू? अहो भाऊ ते पोट्ट ऐकत नाही ना, घरी राहत नाही म्हणते. ते बोंबलते मोठमोठ्यानं टेंबलते. तोच म्हणते मी दर्शनाले प्रगट दिनाले जत्रा पाहायला येतो म्हणते. नामदेव आपल्याला काय करायला लागते? घेऊ द्या त्याले आपण घेऊन ठेवली. तू पाहिजे ते पाहिजे मला सांगू नको. ते कोणी राहिलं का याचं ते सांगा ना, नाही सुरू करतो मी अभंग एखादा. बाबा राहिले वाटते याचे मोठे बाबा. अरे जगन आंध्र ते आबाल बोलून आंध्र. मी नाही जातो बा आबा फबाल बघायला नाही जात मी. तुम्ही मारसान मला चाट. तुम्ही काही नेसान नाही मला शेगावले. तेच मला दिसून राहिलं. मला म्हणता आबाल बोलवून आणि इकडे हो खूप आले. मी नाही नव्हती. तुम्हीच जा. हा बोलो तू जाय रे. तो अजिबात जात नाही. तुम्ही जा नशील तर बा मला का चाट मारून गाठ घरीच ठेवता. मला ये ना शेगावले. आले का हे मोठे बाबी ना लयच हे करतात, लवकर येत नाही झटकन. अरे ते आले रे मोठे बा आले. थोडा टाइम हो. तुमच्यासारख्या का कोल्डे कोल्डे जाता? काही पताका घेता का? झेंडा खिंडा तर पाहिजे की नाही? चालले म्हणून वारीले चाललेले का जे हात आलो तडीसा